या ठिकाणी आपण पाहतोय पुढची जी मॅच आहे, चौथी मॅच. बॅट्समन मैदानात जायचं. बॅट्समन जर तुम्ही आले नाही तर तुम्हाला पेनल्टी या स्वरूपात 5 रन तुमचे कमी केले जातील. बॅटिंग संघाला विनंती, प्रताप नाना संघाला विनंती आहे, आपले 2 फलंदाज पाठवायचे आहेत. आयोजक सज्ज आहेत. आयोजक त्या ठिकाणी जे निर्णय घेतील तो अंतिम असणार आहे. सगळ्यांना माहिती आहे दिवे प्रीमियर लीग 2025 शिवप्रेमी क्रिकेट क्लब आयोजित दिव्य प्रीमियर लीग अर्थात DPL सीझन 8 2025 आणि या 2025चा हा सीझन 8वा सीझन. 8व्या सीझन मध्ये आपण पाहतोय आपल्याकडे काही जे संघ वेळेवर उपस्थित राहणार नाहीत त्यांच्यासाठी 5 रनांची पेनल्टी राहणार आहे. त्याचबरोबर 1200 पॉइंट, रात्री 1200 पॉइंट मध्ये आपल्याला कंपल्सरी 12 प्लेयर घेणे बंधनकारक राहील. त्याचबरोबर 1200 पॉइंट मध्ये टीम पूर्ण नाही झाली तर प्रत्येकी 1 ओव्हरची पेनल्टी तुम्हाला लागेल. त्याच पद्धतीनं एखाद्या संघाचा प्लेयर जर ग्राउंडवर व्यसन करून येईल व व्यसन करत असेल त्या संघाला 5 रनांची पेनल्टी केली जाईल व तो खेळाडू पुढील 1 मॅच खेळू शकणार नाही. त्याचबरोबर जो खेळाडू ज्या संघात जाईल त्या संघात खेळावे लागेल. जर तो त्या संघातून खेळला नाही तर त्याला पुढच्या 2 मॅच खेळू दिल्या जाणार नाहीत. ज्या प्लेयरला 3 दिवस उपस्थित राहता येणार नाही आजच तसे सांगावे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 25 मिनिटं कालावधी दिले जाईल. जर त्या वेळात सामना पूर्ण झाला नाही तर सर्कलच्या बाहेर फक्त 4 खेळाडू खेळवले जातील. पंचावर कोणीही दबाव टाकण्याचा प्रयत्न करणार नाही. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. आणि वेळेअभावी जर सामन्यामध्ये काही षटकं कमी करावी लागली, काही त्या ठिकाणी रन कमी आयोजकाकडे असतील याची सर्व खेळाडूंनी, सर्व टीममेट्सनी दक्षता घ्यायची आहे. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव असा चेंडू आपण पाहिला. सुरेख अशी गोलंदाजी शंभूराजी प्रतिष्ठान दिवे वर्सेस प्रताप नाना 11 पवारवाडी. या चेंडूवरती मात्र स्क्वेअरचा फटका त्या ठिकाणी टोहून दिलाय. या स्क्वेअरवरती स्कोर आकाश पवार आहे. चालू स्कोरिंग चालू तिकडे. करतो करेल तो. 2 बॉल 1 धाव या ठिकाणी वसूल झाली आहे. धावांचा श्रीगणेशा झालाय. प्रताप नाना येईल. फुल टॉस चेंडूवरती मात्र फुल टोल वसूल केलाय तो फलंदाज यांनी. 7 धावा धावफलकावरती लावण्यात यश आला. 3 चेंडूंचा खेळ संपला. 7 धावा धावफलकावरती लावण्यात यश आला. प्रताप नाना 11 वर्सेस शंभूराजी प्रतिष्ठान दिवे असा हा सामना. बॅटिंग साठी सध्या दीपक, डाव्या शैलीचा फलंदाज दीपक आणि ओमकार यांची जोडी. पुन्हा तीच दिशा, परंतु दशा मात्र बदलून टाकली आहे. 6 धावा त्या ठिकाणी दिल्या गेल्या आहेत. 13 धावा फलकावरती लागल्या. 4 चेंडू झालेत. दीपक यांनी मात्र बॅक टू बॅक 2 षटकार त्या ठिकाणी वसूल केल्यात. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. दिवे प्रीमियर लीग 2025. स्कोरिंग केलं का?
दीपक यांनी मात्र चांगली खेळी त्यांची पाहतोय आपण. चांगला प्लेस या ठिकाणी केला गेला आहे. पॉइंटच्या वरून मारलेला फटका चौकार देऊन जाईल. 4 धावा या ठिकाणी दिल्या गेल्या आहेत. गोलंदाज आणि या गोलंदाजाने आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार त्या ठिकाणी दिला गेला आहे. जवळजवळ 17 धावा फलकावरती लागल्यात. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषे पार देऊन जाईल. पुन्हा एकदा अजून 1 चौकार. 21 धावा फलकावरती लागल्यात. पहिला षटक समाप्त. दीपक पवार यांची मात्र सुरेख फलंदाजी. 2 चौकार 2 षटकार. दीपक पवार, ओमकार पवार, अमित शेंडे यांची गोलंदाजी आपण पाहिली. इथे मात्र चांगला ओंकार यांचा प्रहार. चेंडू जाईल पुन्हा एकदा देऊन जाईल चौकार. चौकारासाठी गेलेला चेंडू 4 धावा या ठिकाणी वसूल झाल्यात. 25 धावा फलकावरती झाल्यात. इथे मात्र जोरदार अपील. अंपायरनं मात्र फेटाळलाय. हा 5 ठेवायला पाहिजे. इथे मात्र चेंडू चांगला प्रयत्न. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये या मात्र या ठिकाणी कॅच सुटला गेलाय. षटकार वसूल झालाय. एक 30 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. जिथे इथे मात्र दिशा बदलली परंतु दशा तीच. चौकार वसूल झालाय. 4 धावा या ठिकाणी वसूल केल्यात. ओमकार आणि दीपक पवार बंधू मात्र जोरात आहेत. पवार बंधूंची चांगली खेळी या ठिकाणी आपण पाहतोय. 1.4 षटकामध्ये 35 धावा फलकावरती लागल्यात. ओ हो 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 पुन्हा एकदा चेंडू जाईल 1 बाउन्स चौकारासाठी. 4 धावा. इथे मात्र 9चा इशारा असणार आहे आणि त्यावरती आलेला हा चौकार. मला माहिती नव्हतं रात्री तुम्ही स्कोरिंगला आहे. मी रात्री तीच म्हणलं होतं इथे मात्र ओमकार यांची मात्र खेळी जबरदस्त आहे. चौकार आहे. 48 धावा फलकावरती लागल्या आहेत. इथे मात्र निखिल यांच्या गोलंदाजीवर चांगलाच प्रहार या ठिकाणी केला गेलाय. 27 धावा फलकावरती लावण्यात धावफलकावरती लागल्यात या षटकामध्ये. म्हणजे जवळजवळ 48 धावा फलकावरती लागल्या. 2 षटकांचा खेळ संपला. प्रताप नाना 11 पवारवाडी यांनी मात्र चांगली फलंदाजी या ठिकाणी केली आहे. ओमकार आणि दीपक यांची फलंदाजी चांगली जबरदस्त बहारात आली आहे. ओमकारचा जर विचार केला तर 8 चेंडू 27 धावा लावल्यात.
5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने त्याने 27 धावा केल्या. त्याचबरोबर दीपक पवार 5 चेंडूमध्ये 20 धावा या ठिकाणी वसूल केल्यात. आजचे बड्डे बॉय शिवाजी काळे यांचं मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आगमन झालंय. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी 1 रन वसूल केला गेलाय. षटकानंतर 49 धावा फलकावरती लागल्यात. ओमकार पवार दीपक पवार हे मात्र फलंदाजीसाठी या ठिकाणी आहेत. चांगली फलंदाजी त्यांची आपण पाहतोय. इथे मात्र चांगली फलंदाजी ओमकार यांची. एका धावेत त्या ठिकाणी समाधान मानावं लागणार आहे. चांगली फलंदाज आपण पाहतोय. इथे मात्र वाईडचा इशारा. अतिरिक्त धावांमध्ये वाढ होते. 51 धावा फलकावरती लागल्या. 2.2 षटकांचा खेळ संपलाय. 51 धावा फलकावरती लागल्यात. ओमकार आणि दीपक चांगली फलंदाजी करतायत. 28 धावावरती तर 21 धावावरती खेळतायत. इथे मात्र स्टेप आउट होऊन फटका त्या ठिकाणी मारला गेलाय. चौकार त्या ठिकाणी होईल का? चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलंय. काय नाव फिल्डरचं नाव? ओम यांनी मात्र चांगली फिल्डिंग या ठिकाणी केली आहे. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड त्या ठिकाणी दाखवलंय आणि आपल्या संघासाठी जवळजवळ 2 धावा त्या ठिकाणी वाचवल्यात. शिवाजी काळे यांची गोलंदाजी. फलंदाजीसाठी सज्ज ते दीपकजी पवार, ओमकारजी पवार. दोन 2.4 षटकांचा खेळ संपला. 53 धावा फलकावरती लागल्यात. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी केलं होतं ते शिवाजी काळे यांच्या माध्यमातून. शिवाजी काळे यांची बहारदार गोलंदाजी. फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या गेल्यात. एक वाईट चेंडू जर सोडला तर 3 धावा त्यांनी आतापर्यंत दिल्या गेल्यात. 2.5 षटकांनंतर 53 धावा, 28 धावा त्यांनी जमवल्यात. 5 चौकार आणि एका षटकाराची मदत त्यांनी यासाठी घेतली आहे. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज कोण आहे? अमित झेंडे यांच्या मात्र याच चेंडूवरती मात्र या ठिकाणी षटकार गेलाय. बोला. होत आहे. योगेश काळे पाटील यांचं आगमन झाले. भाजप उपाध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष यांचं आगमन झालं. त्यांचं मॅन ऑफ द मॅच ज्या आपल्या ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीचं सौजन्य त्यांनी केलं आहे. असे ते योगेशजी काळे पाटील यांचं आगमन झालं आहे. योगेशजी काळे पाटील यांचं आगमन झालं आहे. त्यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि जसं योगेश सरांचं नाव घेतलं, योगेश सर या ठिकाणी आले. योगेश पाटील या ठिकाणी आले. योगेशजी काळे पाटील
इथे मात्र प्रताप नाना 11 यांच्या पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी झालं. या ठिकाणी आपल्याला ज्या आपल्या मॅन ऑफ द मॅच आणि किंवा ज्या ट्रॉफी आहेत आणि सायकल जी आपण देणार आहोत मॅन ऑफ द सिरीज ही त्यांच्या वतीने आपण पाहतोय. त्यांच्या वतीने सगळे जाऊया. स्कोरबोर्डकडे जर बघितला आपण तर 3.3 षटकानंतर 64 धावा फलकावरती लागल्यात. गणेशजी जावळे हे मात्र या ठिकाणी आलेत. एकाच धावेत समाधान मानावं लागणार आहे. सात मिनिटांचा खेळ बाकी आहे. इथे मात्र पुन्हा एकदा प्रहार, जोरदार प्रहार, गणेश जावळे यांचा जोरदार प्रहार, पुन्हा येईल एकदा षटकार. 4 चेंडूमध्ये 15 धावा वसूल केल्या. 2 चौकार 1 षटकार वसूल केलाय गणेश जावळे यांनी. गणेश जावळे यांची मात्र चांगली फलंदाजी, त्याचबरोबर ओमकारजी पवार ही त्यांना सुरेख साथ देतात. 4.2 षटकांचा खेळ संपला. 79 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. म्हणजे या पर्वातील पर्व 8वे दिवे प्रीमियर लीग पर्व 8वे यातील हायेस्ट स्कोर आतापर्यंत बनवला गेलाय तो प्रताप नाना 11 पवारवाडी या संघानं. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी. या 10 चेंडूमध्ये अजून त्यांना 21 रन करावे लागतील म्हणजे शतकापार तुम्हाला जाता येईल. आणि शतकापार जायचं असेल तर 10 चेंडूमध्ये 21 धावा कराव्या लागतील. हो इथे मात्र चेंडू हवे ते चेंडू झेल घेतला जाईल का? आम्ही जे झेंडे मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत परंतु चेंडू मात्र जाईल सीमारेषे पार. देऊन जाईल चौकार. पुन्हा एकदा चौकार. 4 धावा 83 धावा धावफलकावरती लागल्या. 4.3 षटकांचा खेळ संपला. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओमकारजी पवार आणि गणेशजी जावळे यांची मात्र पुन्हा एकदा चांगली फलंदाजी या ठिकाणी बहरात येताना आपल्याला दिसते. आधीची जर जोडी बघितली चांगली जोडी जमली होती ती दीपक आणि ओमकार. दीपक आऊट झाले परंतु जसे गणेशजी आले गणेश यांनी पण चांगली फलंदाजी त्या ठिकाणी केली आहे. त्यांनी दीपक यांची उणीव मात्र वासू दिली नाही. एवढा त्यांच्याही पेक्षा बहारदार खेळ या ठिकाणी करण्याचा प्रयत्न ते करतात. हो इथे मात्र थोडासा हलकासा टॅप त्या ठिकाणी केला गेलाय. पॉईंटच्या फिल्डरने त्या ठिकाणी अडवला गेलाय. नो बॉलचा इशारा अंपायरचा आलेला आहे. त्यामुळे पुढचा चेंडू ओमकार यांच्यासाठी असणार तो फ्री हिट. म्हणजे 4.3 षटकामध्ये 85 धावा झाल्यात. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हो 9 चेंडूवरती इथे मात्र वसूल केलाय पुन्हा एकदा चौकार. तो ओमकार पवार यांनी 89 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. ओमकार खेळतायत ते ओमकार यांच्या मात्र 39 धावा धावफलकावरती लागल्या. 13 चेंडू खेळत 6 चौकार 2 षटकार त्यांनी वसूल केलेत. इथे मात्र चांगला ऑफचा फटका या ठिकाणी दिला गेला आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चौकार वसूल झाला आहे. 4 धावा वसूल झाल्या आहेत. ओमकार यांची मात्र चांगली फलंदाजी आपण पाहतो. 14 चेंडूमध्ये 43 धावावरती ते खेळतात. 93 धावा धावफलकावरती लागल्या. चौकार षटकारांची आताशबाजी होते. प्रताप नाना 11 पवारवाडी वर्सेस शंभूराजे प्रतिष्ठान दिवे असा हा सामना या ठिकाणी रंगतोय. हो इथे मात्र थोडा समोरच्या दिशेने मारलेला फटका त्या ठिकाणी असणारा
लॉंग ऑफचा फिल्डर तैनात. त्या ठिकाणी ओव्हरची समाप्ती झाली आहे. 94 धावा फलकावरती लागल्या आहेत. ओमकार पवार 44 धावावरती खेळतात. एक षटकारांची गरज आहे. एक षटकार मारला तर 50 होईल. सकाळी आपण पाहिलं ते निखिलजी कांबळे यांनी मात्र 50 केलेली होती. 8व्या पर्वातील पहिली 50 आपण सकाळी पाहिली. आता दुसरी 50 होईल का? कारण 44 धावावरती ओमकार खेळतात. स्ट्राईक वरती ते आहेत. शेवटची 6 चेंडू शिल्लक आहेत. 94 धावा फलकावरती लागल्यात. इथे मात्र चेंडू हवे ते चेंडू जाईल. यांचं अर्धशतक या ठिकाणी फलकावर लावण्यात, वैयक्तिक अर्धशतक फलकावर लावण्यात त्यांना यश आलंय. या पर्वातील दुसरं अर्धशतक आपण पाहतोय ते ओमकार यांच्या बॅटमधून आलेलं अर्धशतक. ओमकार पवार बॉलर कोण आहे? ओमकार इथे मात्र चांगली फलंदाजी आपण त्यांची पाहतो. वारंवार चांगली फलंदाजी ते करतात. 51 धावावरती ते खेळतात. 17 चेंडू 7 चौकारांची वसुली केली आहे. 3 षटकार वसूल केले आहेत. इथे मात्र वाईटचा इशारा. अतिरिक्त धावेत वाढ. 102 धावा फलकावरती लागल्या आहेत. संघाचंही शतक धाव फलकावरती लागलाय. जोरदार प्रताप नाना 11 या संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रेक्षकांना विनंती, प्रताप नाना पवार या संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शतक फलकावरती लागलंय. पहिलं शतक या पर्वातील. आणि गणेश चावळे हे मात्र तिथं फलंदाजीसाठी सज्ज आहेत. पुन्हा एकदा चौकार वसूल केला. 106 धावा फलकावरती लागल्यात. नो बॉल फ्री हिट. पुन्हा एकदा नो बॉल असणार आहे. फ्री हिट असणार आहे. 100 गणेश यांना मात्र असा फ्री हिटचा जर चेंडू तुम्ही दिला, असा बॅट खाली चेंडू जर दिला तर गणेश मात्र त्या ठिकाणी शांत बसणार नाहीत. ते मात्र षटकार वसूल करतील. 8 चेंडू 30 धावावरती गणेशजी खेळतात. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 113 धावा धाव फलकावरती लावण्यात यश आलाय ते प्रताप नाना 11 पवारवाडी या संघाला. गणेश यांचा पुन्हा एकदा जोरदार प्रहार. इथे मात्र चेंडू अडवण्यात यश. इथे मात्र कॅच घेण्यात यश. परंतु उमेश शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. विशाल पवार या ठिकाणी आले ते फलंदाजीसाठी. 2 चेंडू शिल्लक आहेत. 113 धावा धाव फलकावरती लागल्यात. एकशे 13 धावा धाव फलकावरती लागल्यात. इथे मात्र चांगला फटका त्यांच्याकडनं आपण पाहिला. चौकार या ठिकाणी गेला गेलाय. पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी वसूल केला विशाल यांनी चौकार. 117 धावा फलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती आलेली आयोजकांना विनंती, आपण पक्की घेऊन आतमध्ये जायचं. आयोजकांना विनंती आहे, पक्की घेऊन जायचं. पावडर घेऊन मैदानात जायचं आहे. सोनोरी विलेज वर्सेस जाधववाडी पुढची जी मॅच असणार आहे त्या मॅच साठी सज्ज व्हायचं आहे. सोनोरी विलेज
वर्सेस जाधववाडी. नाही पटकन मिरकी माही यायची आता. जोडली का जोडली पुढची जी मॅच असणार आहे ती सोनेरी विलेज वर्सेस जाधववाडी. दोनही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस साठी इकडे यायचं. सोनेरी विलेज वर्सेस जाधववाडी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपण टॉस साठी इकडे समालोचन कक्षाकडे यायचा. 118 धावांचा त्या ठिकाणी पाठलाग त्यांना करायचा. 118 धावांचं आव्हान जे डोंगरा एवढं आव्हान या ठिकाणी उपस्थित केलंय. त्या आव्हानांचा सामना या ठिकाणी करायचा आहे. प्रताप नाना 11 पवारवाडी यांच्या 117 धावा धाफलकावरती लागल्या आहेत. फिल्डिंगसाठी ते सज्ज आहेत. आपलं जाळं त्या ठिकाणी विणायचं. बॅटरला विनंती आहे आपले दोन फलंदाज त्या ठिकाणी जायचे. शंभूराजे प्रतिष्ठान दिवे आपणाला विनंती आहे आपले दोन आघाडीचे फलंदाज अति महत्वाचे जे दोन फलंदाज असतील ते मैदानात पाठवायचे आहेत. इथे मात्र आपण शंभूराजे प्रतिष्ठान यांचे दोन फलंदाज निखिल आणि दुसरा जो फलंदाज आहे विकासजी बापकर आणि निलेशजी कांबळे. चला सामना लवकर चालू करायचा आहे. गणेशजी जावळे मात्र फील्ड या ठिकाणी सजवतात. जाळं निर्माण करतात आणि या जाळ्यात कसा मासा अडकवता येईल. आता या ठिकाणी महत्वाचा मासा म्हणजे निलेश याला किती रनामध्ये तुम्ही आउट करता. 118 रनांचं आव्हान आहे. पण निलेशची जर बॅटिंग चालली निलेश जर त्या ठिकाणी चालला गणेश जावळे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ती गणेशजी जावळे त्यांना चांगला तगडा अनुभव आहे. 117 धावा धाफलकावरती लागल्यात म्हणजे ते काय करतील कशा पद्धतीने या ठिकाणी लवकरात लवकर अडवलं जाईल हे ती पाहणार आहेत. इथे मात्र चौकार जाईल का हे पाहणं गरजेचं आहे. चौकार या ठिकाणी जातो की काय आणि चौकार या ठिकाणी गेलाय. 4 धावा वसूल झाल्यात. पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी विकास यांना मिळतील त्या 4 धावा. विकास बापकर निलेशजी कांबळे विकास आणि निलेश यांची मात्र या ठिकाणी असणार आहे फलंदाजी. गोलंदाजी मार्कवर असणार आहे ती गणेशजी जावळे. हो इथे मात्र विकास यांचा येतोय जोरदार प्रहार देऊन जाईल षटकार. 6 धावाबरोबर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 चेंडूमध्ये 10 धावा या ठिकाणी झाल्यात. अजूनही 108 धावांची गरज आहे. 34 चेंडू शिल्लक आहेत. गणेशजी जावळे यांच्या
धावा त्या ठिकाणी वसूल झाल्यात. 1.2 षटकानंतर 30 धावा फलकावर. अजूनही 28 चेंडू 88 धावांची गरज आहे. पाच चेंडूमध्ये 15 धावा देऊन 1 विकेट मात्र त्यांनी घेतली आहे. इथे मात्र अंपायरचा इशारा येईल तो नो बॉल आणि चौकार म्हणजे 5 धावा या चेंडूवरती वसूल होतील. 42 धावा त्या फलकावरती लागल्यात. धावा त्या फलकावरती लागल्यात. फेकी चेक करतात, फेकी आहे की नाही, थ्रो केलाय की काय, चोक आहे का हे या ठिकाणी पाहिलं जात आहे. फेअर बॉल आहे, बॉल फेअर आहे. शेवटचा बॉल असणार आहे. 1.5 षटकानंतर 42 धावा फलकावरती लागल्यात. ओमकार फलंदाजीसाठी सज्ज आहेत. इथे मात्र षटकार आहे. 6 धावा वसूल झाल्यात. षटकार 48 धावा त्या फलकावरती झाल्यात. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपण टॉस साठी विकडे यायचं. ओमकार सर,
ओमकार सर स्टेजकडे या. आयोजक या स्टेजकडे. हां इथे मात्र चांगली फलंदाजी आपण पाहतोय ती ओम काळे आकाश गायकवाड यांची फलंदाजी. संग्राम पवार यांची गोलंदाजी. 2 चेंडू. इथे मात्र चांगला प्रहार आहे. चेंडू अडवला जाईल का? जोपर्यंत चेंडू जाईल सीमारेषे परत येईल चौकार. 4 धावा या ठिकाणी वसूल होतील. 21 चेंडू 53 धावा फलकावरती लागल्यात. 57 धावा फलकावरती लागल्यात. 2.4 षटकांचा खेळ संपलाय. इथे मध्ये हलकासा टॅफ. 1 धावेत या ठिकाणी 2 धावा घेण्याचा प्रयत्न. 2 त्या ठिकाणी मिसफिल्ड आणि 2 धावा या ठिकाणी वसूल झाल्या आहेत. इथे मात्र पुला काढून बरचसं पाणी गेलं. चौकार मात्र या ठिकाणी झाला. मिसफिल्ड, मोठी मिसफिल्ड. चला लवकर उरकायचं आहे. 63 धावा फलकावरती लागल्यात. अजूनही 18 चेंडू 55 धावांची गरज आहे. आणि जर आजच्या आज आपल्याला 8 मॅचेस संपवायच्या असतील तर तुम्हाला लवकरात लवकर मॅच संपवावे लागतील. अन्यथा पुढच्या ज्या काही मॅच होणार आहेत त्या 4 षटकांच्या कराव्या लागतील. पुढच्या ज्या 5 षटकांच्या आपण मॅच ठरवलेल्या आहेत तिथून पुढच्या ज्या मॅच होणार आहेत ते 5 षटकांच्या आहेत. परंतु जर टायमिंगचा विचार केला सूर्यनारायण लवकर मावळतीकडे जातात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. म्हणून आपल्याला 4 षटकांच्या मॅचेस कराव्या लागतील. याची दक्षता घ्यायची. जर 4 षटकांच्या मॅचेस करायच्या नसतील तर फास्ट मॅच उरकावी लागतील. गणेशजी यांची गोलंदाजी आपण पाहतो. गोलंदाजीसाठी आलेत ते गणेशजी जावळे. डाव्या शैलीचा फलंदाज. इथे मात्र किती धावा जमवेल? 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. इथे मिसफिल्ड आणि 2 धावा या ठिकाणी वसूल झाल्यात. या 2 धावेवरून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 65 धावा फलकावरती लागल्यात. अजूनही 17 चेंडू 53 धावांची गरज आहे. हरिभक्त परायण भैयासाहेब झेंडे महाराज यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे सहर्ष स्वागत. बैलगाडा मालक ऋषिशेठ पवार आपलं या ठिकाणी स्वागत झालंय. आपलंही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. भव्य दिवस आयोजन या ठिकाणी विविध स्पॉन्सर्स आपल्याला लाभले आहेत. त्या स्पॉन्सर्स मध्ये जर आपण नाव घेतलं तर गणेश जावळे असतील, जावेदभाई तांबोळे असतील, त्याचबरोबर पितांबर पुजारी असतील, राजेजी गौडा असतील, त्याचबरोबर सुरेशजी पवार असतील, प्रवीणजी पवार असतील, मयूर शेठ झेंडे पाटील, त्याचबरोबर मच्छिंद्र शेठ गोकुळ पवार, त्याचबरोबर योगेश भाऊ काळे, गिरीश निखिलाबा पवार, त्याचबरोबर पंडित दादा मोडक, त्याचबरोबर जीवन शेठ झेंडे पाटील, त्याचबरोबर बापू शेठ योगेश बापू काळे, त्याचबरोबर आकाशजी पवार, त्याचबरोबर आदेश काका झेंडे आणि मंदार तात्या पवार या सर्वांचं मोलाचं योगदान या आयोजनामध्ये लाभलं. स्पॉन्सरशिप लाभल्यात. या सर्वांच्या आयोजकांच्या वतीने विशेष असे धन्यवाद.
कारण तुमच्यामुळे या स्पर्धा आज इतक्या मोठ्या प्रमाणावर ही स्पर्धा रंगते. इतकं भव्य दिव्य असं आयोजन आयोजकांना करता आलं आहे. यासाठी तुमचं योगदान खूप महत्त्वाचं आहे आणि तुमच्या योगदानात शिवप्रेमी क्रिकेट क्लब आयोजित दिवे प्रीमियर लीग 2025 पर्व 8 वाईटचा इशारा या ठिकाणी अंपायरने याचबरोबर दिलेला आहे. 8व्या बरोबरात आपण आहोत. 4थी मॅच आहे. 74 धावा फलकावरती लागल्यात. अजूनही 16 चेंडू 44 धावांची गरज आहे. 16 चेंडू 44 धावा, 15 चेंडू 44 धावांची गरज आहे. 74 धावा फलकावरती लागल्यात. शंभूराजे प्रतिष्ठान दिवे यांना मात्र अजूनही 44 धावांची गरज आहे. इथे मात्र बॅक टू बॅक चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय आपण. बॅक टू बॅक चांगले बॉल आपण पाहतोय. गणेशांच्या माध्यमातून आपण चांगली गोलंदाजी पाहतोय. 3.4 षटकानंतर 74 धावा फलकावरती लागल्यात. इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? इथे विकेट बहाल केली जाईल का? इथे मात्र विकेट बहाल केली जाते. अमित झेंडे मात्र आकाश गायकवाड मात्र या ठिकाणी माघारी परततील. साहिल पवार यांचा थ्रो कीपरने चांगला कॅच केला आणि तो त्या ठिकाणी आउट करण्यात यशस्वी झाल्यात. 75 धावा फलकावरती लागल्यात. शंभूराजे प्रतिष्ठान दिवे यांना अजूनही 43 रनांची गरज आहे. 13 चेंडू 43 रनांची गरज आहे. निखिल झेंडे पाटील या ठिकाणी आले आहेत ते फलंदाजीसाठी. निखिलजी झेंडे पाटील यांचं मात्र या ठिकाणी आगमन झालं. फलंदाजीसाठी ते आले. त्यांनी पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी मात्र 1 रन घेण्याचा प्रयत्न केला. 4 षटकानंतर 75 धावा फलकावरती लागल्यात. अजूनही 12 चेंडू 43 धावांची गरज आहे. म्हणजे चाला हव्यात. जर 21.5 धावा ते करण्यात यशस्वी झाले तर नक्कीच संघ विजयी होऊ शकतो. क्रिकेट आहे. क्रिकेटच्या मॅच मध्ये काय होईल, कधी काय होईल सांगता येत नाही. आपले किती जण आहेत? 3 ना? आम्ही 3 3 6 7 आणि मी एक आठवा मी वेजवाला संग्राम पवार यांना गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. संग्राम दादा पवार ते मात्र फुलटा चेंडू हातात. चेंडू इथे मात्र धावबाद करण्याचा प्रयत्न अगदी थोड्या फरकाने धावबाद त्या ठिकाणी वाचलाय. इथे मात्र 4.2 षटकानंतर 75 धावा फलकावरती लागल्यात. 3 फलंदाज माघारी गेलेत. 10 चेंडू 43 धावांची गरज आहे. इथे मात्र फुल्लरले चेंडू पायावरती मारा, अंगावरती मारा त्या ठिकाणी केला गेला. बाईकचा इशारा या ठिकाणी केला गेला. 1 धावेत जरी वाढ झाली असली तरी अजूनही दिल्ली खूप दूर आहे. कारण 9 चेंडू 42 धावांची गरज आहे आणि 9 चेंडूमध्ये 42 धावा करायच्या. 9 चेंडूमध्ये जर 42 धावा करायच्या असतील
9 बॉल 8 बॉल 41 रनांची गरज आहे. फ्री हिट असणार आहे. 9 बॉल असणार आहे. 9 बॉल 9 बॉल 9 बॉल सिंगल. हां 78 धावा फलकावरती लागल्यात. 4.4 षटकांचा खेळ संपला. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 1 मिनिटाचा खेळ बाकी आहे. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावांमध्ये पुन्हा एकदा वाढ होते. 79 धावा फलकावरती लागल्यात. 4.4 षटकांचा खेळ संपला. अजूनही 8 चेंडू 39 धावांची गरज आहे. काय माहिती. टाइम संपलेला. एक फिल्डर आत घ्या. अंपायर आपल्याला विनंती आहे सलीम सर, एक फिल्डर आत घ्यायचा. टाइम संपलाय. इथे मात्र चेंडू जाईल तो षटकारासाठी. कॉमेंट्री बॉक्सच्या वरतून गेला तो षटकार. 6 धावा. 5 षटकानंतर 87 धावा. 5 षटकानंतर 87 धावा फलकावरती लागल्यात. अजूनही 6 चेंडू 31 धावांची गरज आहे. म्हणजे अजूनही मॅच ऑन आहे जोपर्यंत ओम काळे मैदानावरती आहे. आता निखिल यांना मात्र या ठिकाणी 1 रन घेऊन स्ट्राईक द्यावी लागेल किंवा चौकार षटकार या ठिकाणी मारावा लागणार आहे. ओम काळे यांची मात्र चांगली फलंदाजी. त्यांनी 17 चेंडू 39 धावा केल्यात. 4 चौकार 3 षटकार वसूल केलेत. बाहेर 4च ठेवायचे कारण टाइम संपलेला आहे. पेनल्टी या स्वरूपात तुम्हाला एक खेळाडू आत ठेवावा लागतोय कारण टायमाच्या आधी आपल्याला ओव्हर संपवता आल्या नाहीत. इथे मात्र चांगली फलंदाजी, सुरेख फलंदाजी, समंजोगची जराड यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. थांबू बघतात जरा. नो बॉल 4 बॉल 21 रनांची गरज. काय इथे मात्र कॅच होईल का? मॅच संपेल का? इथे मात्र कॅच ड्रॉप झाला. इथे मात्र कॅच ड्रॉप झाला आणि इथे मात्र चौकार आलाय. 3 बॉल 17 रनांची गरज आहे. गाडी आपली आहे ना चावी. इथे मात्र जोरदार प्रहार. पुन्हा चेंडू जातो सीमारेषे पार षटकारासाठी. ओम काळे 57 धावावरती खेळतायत. 21 चेंडू 57 धावा. चांगली फलंदाजी या ठिकाणी ओम काळे यांची आपण पाहतोय.
2 चेंडू मध्ये आता हव्या त्या 11 धावा. 2 उत्तुंग षटकार जर गेले. 2-11. झाल्या पाहिजे. ए पिले वाईट टाक, वाईट दोन वाईट जाऊ दे. सायल्या, दोन वाईट टाक म्हणा, दोन वाईट टाक. पिले वाईट जाऊ दे. 2 चेंडू 11. काय रोमांचक स्थितीत मॅच आली आहे. शंभूराजे प्रतिष्ठान दिवे वर्सेस प्रतापनाना 11 पवारवाडी. गणेश जावळे यांची चांगली कॅप्टन्सी त्या ठिकाणी आपण पाहतोय. ओ हो हो, इथे मात्र मॅच फिरली. इथे मात्र मॅच फिरली, कारण हा चेंडू गेला. 1 बॉल 11 धावा अशी ती गरज. चांगली अशी रोमांचक मॅच पाहणं गरजेचं आहे. अशा मॅचेस होणं गरजेचं आहे. तेव्हा कुठे प्रेक्षकांना वाटेल की आपण इंटरनॅशनल मॅचेस पाहतोय. इथे मात्र चेंडू हवे. चेंडू मात्र गणेश यांचा चांगला आढाव त्या ठिकाणी झालाय. इथे मात्र मॅच संपली, परंतु रोमांचक मॅच, रोमहर्षक मॅच या ठिकाणी पाहिली. 117 धावा धावफलकावरती लागल्या आणि प्रतापनाना 11 या संघाला वाटलं की आपण एक हाती मॅच जिंकू, परंतु तरीही महत्वाचे अतिमहत्वाचे 2 फलंदाज त्या ठिकाणी लवकरात लवकर बाद. विकास आणि निलेश यांना लवकरात लवकर बाद केलं, परंतु ओम मात्र एका ठिकाणी ओमने बाजू लढवली आणि ओमने 57 धावा करून त्या ठिकाणी चांगली मॅच रोमांचक पद्धतीने त्या ठिकाणी आणली. प्लेयर ऑफ द मॅच ओमकार पवार ठरतोय. सांगायचा विषय आपला.